आप्पा आप्पा आहेत का आप्पा? ओ आप्पा येऊ का? कशाला नको चला जाऊया मग घरी. अरे थांब ना. ए इथं काय फुकट चहा प्यायला आला का तू हा? म्हणजे नाही आप्पा तसं नाही पण फुलाईने दिलं तर नाही म्हणणार नाही मी. फुकट्या घ्या घ्या चहा. बर बस आणती. हा आलं. काय झुंजर सकाळी सकाळी आमच्या घरात काय काम काढले? अगं रंजू अक्का मी आपल्या ह्या घरासाठी आलोय. अगं तुमच्या सगळ्यांचं दुःख मला बघवत नाही आता. बघ अगं गोपाळच्या चेहऱ्याकडे बघ. अगं किती दुःख आहे त्याच्या चेहऱ्यावर. हा आप्पा तुम्हाला सांगतो त्यांनी आहे ना त्यांनी त्याचं ते दुःख त्याच्या मनात दाबून ठेवलंय. ए यार ते जाऊ दे काय सांगणार होता ते सांग आधी. आणि हे बघ आमची सुनबाई पळून गेली अशी जर तू बातमी लावलीस तर तू आहेस आणि मी आहेस तुझा हात ना मुळापासूनच उपटीन मी. मग माईक धरायला तुला हातच राहणार नाही. हा आप्पा आप्पा थोडं थंड घ्या ना. मी माझा स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या लाली वहिनीला शोधणार आहे. वय रे झुंजर मला एक सांग कसं शोधणार आहे? अरे बाबा माझा ल्योक पोलिसात आहे हवालदार सुधाकर साहेब त्याला गावना झाली आणि तू काय हातामध्ये हे दांडका घेऊन शोधणार आहे लालीला? काय बोलतोय? अगं रंजू अक्का तुला ह्या दांडुकल्याची पावर माहित नाही अजून. हा आणि कसं आहे माहितीये का पोलिसांची तपास करायची पद्धत जरा वेगळी आहे आणि पत्रकारांची तपास करायची पद्धत जरा वेगळी आहे. त्याचं कसं असतं बघ. हे बघ रंजू अक्का काय होतं माहितीये का म्हणजे पत्रकार मुद्द्याचं बोला मुद्द्याचं. हे बघ मी पहिले जाणार लाली वहिनीच्या खोलीत. मी सगळं चेक करणार तिथं काही धागे दोरे सापडतात का नाही ते बघणार. हा आणि तिथून बाहेर आलं की पहिलं आपल्या आप्पांची चौकशी करणार मग तुमच्या सगळ्यांची चौकशी करणार. म्हणजे आपल्या लाली वहिनीबद्दल तुम्हाला काय वाटतंय त्यांच्याबद्दल तुम्हाला कशी काळजी वाटते हे सगळं मी तुम्हाला विचारणार आणि हे सगळं फुटेज घेऊन मी माझ्या सोशल मीडियावर टाकणार व्हायरल करणार आणि डायरेक्ट 0 मिनिटात वहिनी घरी. कशी वाटली माझी आयडिया? हे मला फार आवडलं. ही आयडिया मला फार आवडली एकदम. अरे काय रे झुंजर तुला कसं काय सुचतंय हे असं? आपण जेनेटिक आहे. आमच्या आबरूचे दिंडवडे काढतो का रे? हे बघ माझ्याशी गाठ आहे असं जर तू काही केलंस तर चल निघेत नाही ते येतो चापटेन तुला. नाही अप्पा आता निघूया का? सुंदर चहा नको बोला राहू दे. आप्पांनी दिलाय गालावर माझ्या गोडवा. घेतो का चहा? नको येतो आता. आता निघूया. आता हा झुंजार त्या लालीला शोधायच्या भानगडीत पडणारच नाही. ही लाली नक्की गेली कुठे? गावात शोधलं गावाबाहेर शोधलं कुठे गायब झालीये? ती पळून गेलीये की मरून पडलीये? मरून पडली तिची डेड बॉडी सापडली पाहिजे. ती आहे कुठे मला कळलं पाहिजे. गोपाळ ए गोपाळ ए गोपाळ दरी इच्छा आहे बर ये ये पीप चहा. अरे पण मी मागितलं होतं का तुम्हाला चहा? आहे का आता? अरे नाही मागितला बाबा तू आम्हाला माहित नाही का? हा अरे ही चहा आम्ही दोघांनी स्वतःच्या पैशानी स्वखर्चाने आणलाय ती बी उधारी वाढून. हा आता आम्हाला माहित नाही का तू किती टेन्शन मध्ये. आता टेन्शन कमी करायच्या बाबा बाकीच्या बी गोष्टी असतात काय रे. पण आता तू ते घेत नाही ना म्हणून म्हणलं वाईज एक एक कप चहा पाजूनच तुझं थोडं टेन्शन हलकं करावं. अरे जितेंद्र टेन्शन जर का कमी होणार असेल तर मी दिवस रात्र चहा पितो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत चहा पितो. होईल टेन्शन कमी. गोपाळ लगा आम्ही समजू शकतोय की पण टेन्शन घेऊन काय होणार आहे का? त्यामुळे टेन्शन घेऊ नको. अरे वहिनी सापडतील तू अजिबात टेन्शन घेऊ नको. कवा कुठं कधी सापडत्याल? इथे विचार करून करून डोकाचा भुगा झालाय सगळा. गोपाळ तू लगा मनात आता वाईट वांगाळ काही विचार आणू नको. वहिनी जिथं कुठं असतील का नाही 100% ते सुखरूप असतील.
उठलीस का पोरी? सावकाश सावकाश. तुम्ही मी कुठं आहे? आली का शुद्धीवर? हे काय आत्ताच आली कसं वाटतंय पोरी? मी कुठं आहे? तुम्ही तुम्ही कोण आहे? मी इथं कसे आले?